जागृती फाउंडेशन नाशिक आणि आम्ही नाशिककर व मार्शल योगा अकॅडमी पोलीस मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अमर बन्सीलाल छाजड जागृती श्रवण विकास विद्यालय मखमलाबाद नाशिक कर्णबधीर व मूकबधीर अशा मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले। एक सामाजिक बांधिलकी जपली आहे। मुलांच्या भविष्यासाठी आपण एकत्र येऊन मदत केली आहे। याकरिता खालील सहकाऱ्यांची मदत मिळाली आहे। तसेच जागृती फाउंडेशन नाशिक शाखेच्या उपाध्यक्षा सौ निलिमा प्रशांत शेळके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि सर्व मुलांना राजगिरा लाडू व चॉकलेटचे देखील वाटप करण्यात आले। श्री प्रशांत शेळके सर, ललिता नवगिरे मॅडम, निलिमा शेळके मॅडम, निंबा सर, किरण आव्हाड सर, सुनीता चव्हाण मॅडम, शारदा वालेकर मॅडम, नारायण घुगे सर, अनिता भाबड मॅडम, पल्लवी भावसार मॅडम, नीलम कोडे मॅडम, सचिन पुरकर सर, आदिती कोडे इत्यादी परिवाराची मोठ्या प्रमाणात साथ लाभली। त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। यावेळी बोलताना संस्थापक श्री प्रशांत भगवान शेळके यांनी आपल्या परिवारातील सदस्य आणि मित्र परिवाराचे आभार मानले। तसेच अध्यक्ष सौ ललिता नवगिरे यांनी सोबत असलेल्या सर्व टीम मेंबरने माझ्या शब्दाला मान दिला आणि मोठ्या प्रमाणात मदत केली अशा भावनिक शब्दात आभार मानले। सौ नीलम कोडे मॅडम यांनीही बोलताना सर्वांचे आभार मानले आणि बोलताना सांगितले की आपण वाढदिवस साजरा करतो पण अनाठाई खर्च करतो। तोच खर्च जर अशा मुलांच्या कामी आला तर ते खूप समाधान देऊन जाते आणि भविष्यातही नक्कीच आपण असे उपक्रम घेत राहू अशी अपेक्षा व्यक्त केली। पूर्ण ग्रुप या ठिकाणी आलेला आहे। सर्वांचं आमच्या मुलांतर्फे आम्ही जल्लोषात स्वागत करतो। किरणजी आव्हाड सर, नारायणजी घुगे सर आणि नीलमजी कोडे मॅडम यांचं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे जागृती फाउंडेशन तर्फे ललिताजी नवगिरे अध्यक्षा, प्रशांतजी शेळके संस्थापक आणि निलिमाजी शेळके उपाध्यक्षा यांचं सुद्धा आमच्या या पावन मंदिरामध्ये अगदी जल्लोषात मुलांच्या साक्षीने स्वागत करतो। इतका मोठा मानस ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत की आम्ही समाजाचं काहीतरी, मुलांचं काहीतरी देणं लागतो आणि आमचं एक परम कर्तव्य हृदयस्थ आहे। त्यामुळे आमच्याकडून मुलांना फुल नाही पण फुलांची सुवर्ण पाकळी द्यावी अशी त्यांची मानसिकता आहे आणि ते त्यांचा तो आनंद साजरा करण्यासाठी आज आमच्या मुलांच्या सहवासामध्ये आलेला आहे। त्यासाठी आपण त्यांचं जल्लोषात पुन्हा एकदा स्वागत करूया। 5 महिन्यांपूर्वी शाळेत झाली पण त्यांची ही कल्पना इतकी सुंदर होती। आज अक्षरशः इथे आनंद डोळे भरून येत आहे की करण्याचा भाग्य आम्हाला लाभले आणि असेच आमच्या हातून वेगळे उपक्रम इथे आम्ही करू ते आम्हाला सहकार्य लाभणारच आहे। ह्या मुलाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघतोय ना तर खूप समाधान वाटतंय की चुकीच्या ठिकाणी आम्ही पैसा व्यर्थ नाही करते, करण्याचं भाग्य लाभलं। शाळेत करते पण आणि आमच्याकडून करते पण जास्त बोलायला तर मला पण नाही सुचत आहे काही। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।